व्हिडिओ खूप अमेझिंग होणार आहे बिकॉज इतक्या लवकर मी हा शूट करेन हा मी विचारच केला नव्हता. पण आता जस्ट मला ना 2.2चे खूप मला उदाहरणं भेटतात ज्याच्यामध्ये ना खूप इझिली सगळ्यांच्या गोष्टी मॅनिफेस्ट होतात. बिकॉज जेव्हा मी कोणा इतरांसाठी आपण करतो ना तेव्हा आपलं अटॅचमेंट त्याच्यात कधीच नसतं. सो ती गोष्ट जास्त लवकर पूर्ण होते. सो आता काहीच 5 मिनटापूर्वी मला एका मॅमचा फोन आला होता आणि त्या मॅम म्हणाल्या की मॅम मला काहीच सुचत नाही आहे, माझ्या मुलाचा फोन हरवला आहे. सो मी त्यांना सांगितलं सगळ्यात आधी की शांत व्हा, मोठे श्वास घ्या, मी जे सांगते ते करा. सो त्यांना हवं होता इन्स्टंट स्विचवर्ड. सो मी तर एकच स्विचवर्डवरती बिलीव्ह करते, डिवाईन मॅजिक बिगिन नाव. सो तो स्विचवर्ड मी त्यांना सांगितला आणि त्यांना सांगितलं आधी तुम्ही सगळ्यात आधी रिलॅक्स व्हा आणि व्हिज्युअलाइज करा की तुम्हाला फोन आला आणि मोबाईल घ्यायला बोलवले. आणि हे बोलल्यावरती त्यांनी ऐकलं माझं आणि मग त्यांनी कॉल ठेवला आणि मग त्या त्यांच्या मी त्यांना सांगितलं होतं की देवघरात जा आणि तुम्हाला फक्त हे म्हणायचं आहे. सो तितक्यातच मी माझं 2.2 त्यांच्यासाठी करून घेतलं. सो आता मी त्यांच्यासाठी 2.2 कसं केलं, मी व्हिज्युअलाइज केलं. मी माझे दोन्ही हात जसं मी तुम्हाला आता दाखवणार आहे पुढे ह्या व्हिडिओमध्ये. सो ती मी प्रक्रिया केली 2.2ची आणि मी फील केलं की त्या मॅमचा मला फोन आला आहे आणि त्या मॅम म्हणाल्यात की थँक्यू ताई, मोबाईल सापडला, त्यांनी घ्यायला बोलवले. बिकॉज आपण जेव्हा एखाद्या पर्सनशी बोलतो ना तर त्या पर्सनचा जो आवाज असतो तो आपल्याला कानामध्ये कायम असतो. सो तोच आवाज मी व्हिज्युअलाइज केला आणि त्यांचे ते शब्द मी होण्याच्या आधीच ऐकले. सो हेच लॉ ऑफ अट्रॅक्शन असतं ना, विश भेटायच्या आधीच फील करणं की ती इच्छा पूर्ण झाली आणि तसंच झालं. आणि त्यांचा मला विदिन 5 मिनिट्स फोन आला आणि त्यांनी मला सेम सांगितलं की थँक्यू ताई, मोबाईल सापडला आहे आणि त्यांनी मला घ्यायला बोलवलं आहे. सो आता ते लोक गेलेत मोबाईल घ्यायला. सो म्हणून मी ठरवलं की नाही आजच 2.2चा व्हिडिओ बनवून जाणार. बिकॉज आता मी तुम्हाला सांगितलं होतं की मी रिट्रीटला जाणार आहे फॉर मेडिटेशन. सो मलासुद्धा एका स्पिरिच्युअल ब्रेकची गरज असते. बिकॉज सतत दुसऱ्यांचे प्रॉब्लेम्स ऐकणं, त्यांना हेल्प आउट करणं हेच माझं वर्षाचे 12 महिने चालू असतं. आता सवय झाले आणि मजासुद्धा येते कारण मला प्रत्येकाला हॅपी बघायला फार आवडतं. सो माझ्या ना खूप इच्छा, म्हणजे आता मी खूप समाधानी आहे माझ्या आयुष्यात. असं तुम्ही मला जर बघाल ना तर स्पेशली मला काही नको असतं आणि मला फक्त मेडिटेशन करायला छान जागा, घरी शांत वातावरण आणि घरातली कामं फटाफट झाली पाहिजेत, बस एवढंच असतं. बाकी असं म्हणाल स्पेशल मला असं काहीच लागत नाही. सो आत्ताचा जो वेळ आहे ना तो इयर एंडिंगचा टाईम आहे. सो ह्या वेळात मला मेडिटेट करणं म्हणजे वर्ष संपता आणि नवीन वर्षात मी नेहमी मेडिटेशननी एंटर करत असते. सो मला मेडिटेशन करायला फार आवडतं. सो म्हणून मी 7 दिवस स्वतःसाठी ब्रेक घेतला आणि ते रिट्रीट आहे. तिथून जितकं नॉलेज मी घेऊन येणार आहे ना ते सगळं नॉलेज मी तुम्हाला देणार आहे. सध्या आपण काय ह्या चॅनलवरती सुरुवात केली आहे. मी एकदमच सगळं तुम्हाला सांगायला सुरुवात केली ना सो तुम्हाला कन्फ्युजन होईल. आता हिंदी यूट्यूब चॅनलचं कसं आहे की ते 3 इयर्सपासून असल्यामुळे तिथे मी थोडं गोल्डन एज ह्या सगळ्या गोष्टी बोलत असते. पण आता ती वेळ जवळ आलेली आहे की आता आपण सगळं हळूहळू शिकणार आहोत. सो ह्या 45 डेज नंतर मी तुम्हाला गोल्डन एजबद्दल शिकवणार आहे. सो आजची जी टेक्निक आहे, आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यात जी टेक्निक मी तुम्हाला शिकवणार आहे ना ती जर तुम्ही जेन्युअनली केलीत तर तुम्ही तुमच्या सगळ्या छोट्या इच्छा इन्स्टंट मॅनिफेस्ट करू शकता. मी तर माझ्या लाईफमध्ये 2.2 असंच करत असते आणि माझ्या बहुतेक इच्छा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. बिकॉज तेव्हा आपण आपल्या डिझायर रिॲलिटीशी अलाईन असतो. म्हणजे आपल्याकडे काय नाही आहे किंवा काय हवं आहे ह्याच्यावरती आपलं लक्ष असतं. कारण आपल्याला काय नको आहे ह्याचाच आपण सतत विचार करत असतो, पण काय हवं आहे ह्याच्यावरती आपलं कधी लक्षच नसतं. सो 2.2 आपल्याला 5 मिनटं का होईना का त्या एका, म्हणजे आपण म्हणतो ना की घोडा कसा चालतो सो त्याप्रमाणे एका दिशेने धावायला आपल्याला भाग पाडतं आणि त्याच्यामुळे ते मॅनिफेस्टेशन्स आपल्या आयुष्यात खूप लवकर होतात. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि 2.2 तुमच्या एव्हरीडे लाईफमध्ये इंट्रोड्यूस करा. कारण आता स्विचवर्ड वगैरे हे जमाना पुराना हो चुका है. वी आर इन 5D, वी आर इन गोल्डन एज. इथे तुम्ही एक इंटेन्शन पाठवलं ना तर त्या गोष्टी फटाफट यायला सुरू होतात. सो छोट्या गोष्टींनी सुरुवात करा. 2.2 छोट्या गोष्टींसाठी खूप इन्स्टंट काम करतं आणि मोठ्या गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा केल्यानंतर सोडून द्यायचं आहे. आता त्या ताईंचा जेव्हा फोन आला आणि जेव्हा मी ते केलं आणि त्याच्यानंतर मी सोडून दिलं, मी घेऊन नाही बसली. सो नेहमी लक्षात ठेवा की आपण
थोडं वाट बघत जा. इतके कॉल्स समजून घ्या की मी स्वतः आता सगळं इंडिव्हिज्युअली हँडल करते. अजून मी टीमला हँडओव्हर नाही केलेत माझे मोबाईल. अदरवाईज माझी टीम नेहमी फोन उचलते. पण आता ही जी ब्रँड आहे कनेक्ट विथ क्रिस्टल्स, आणि ही मला महाराष्ट्रात स्पेशली सुरू करायची होती, म्हणून सध्या मोबाईल मी वापरते. पण हे व्हिडिओ जर तुम्ही ऐकलेत, कनेक्ट झालेत, तर तुम्हाला सगळीच इन्फॉर्मेशन भेटणार आहे ना. सो ह्या व्हिडिओजने जर एकाचं पण आयुष्य बदललं ना, तरी मी स्वतःला सुखी मानेन. कारण माझं फक्त एकच उद्दिष्ट आहे की तुम्ही बदलावं. तुमचे प्रॉब्लेम मला सांगून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व नाही होणार. तुमचे प्रॉब्लेम मला तुम्हाला सॉल्व करायला शिकवायचं आहे, म्हणून मी ह्या टेक्निक्स शिकवते. सो नक्की ह्या टेक्निक्सचा वापर करा. आणि ही टेक्निक खूप अमेझिंग आहे. याचा आता जस्ट इन्स्टंट रिझल्ट आला होता, म्हणून मला फार मजा आली आहे. सो खूप मस्त आणि अमेझिंग रिझल्ट्स येणार आहेत तुम्हाला ह्याचे. पूर्ण एंडपर्यंत बघा आणि 2.2 तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा कळवा. सो हे मी 5D मेडिटेशन शिकली होती. जपानच्या मॅम आहे ते किझुमे मॅम, ज्यांच्या रिट्रीटला मी चालले, आणि त्या रिट्रीटमध्ये मी गेल्या वेळेला हे शिकली होती, जे मी तुम्हाला शिकवते. खूप इझी आहे आणि एनर्जी घसा केलं तर एनर्जी फील होत नाही. यू शुड बी जेंटल. सी, जर तुम्ही अलगद फील केलं ना हवेला, सो तुम्हाला तुमचा ऑरासुद्धा समजायला लागतो. सो नेक्स्ट व्हिडिओ ऑराबद्दल असणार आहे. सो आजचा व्हिडिओ नक्की सांगा कसा वाटला. आणि जर तुम्ही हे 2.2 करणार असाल तर तुमचं नाव किंवा एक हार्ट कमेंटमध्ये जरूर पाठवा. तुमचं एक हार्ट माझ्या पूर्ण दिवसाला खुशनुमा बनवतं आणि मी खूप हॅपी असते तुमचे कमेंट्स वाचून, आणि मी प्रत्येकाचे कमेंट्स वाचते. सो नक्की कमेंट करा आणि हे 2.2 नक्की करा, जे मी आता अटॅच करणार आहे ह्या व्हिडिओला, दुसरा व्हिडिओ. सो कसा वाटला नक्की सांगा. आणि जर आज पहिल्यांदा हा चॅनल बघताय तर आधीचे जाऊन सगळे प्रिव्हियस व्हिडिओ बघा. एका ठिकाणी थांबा. 10 ठिकाणी इन्फॉर्मेशन घेण्यापेक्षा एका ठिकाणी थांबून इन्फॉर्मेशन घेऊन बघा. तुमचं आयुष्य नक्की बदलेल. सो मी तयार आहे तुमच्यासाठी. खूप 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 नवीन टीचिंग्स घेऊन येणार आहे. आता आपण बेसिकनी सुरुवात केली आहे, पण 2026 हे फक्त तुमचं असणार आहे. किंवा जेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे त्यापासूनचं जे पण वर्ष तुमचं चालू असेल ते फक्त तुमच्या सक्सेसचं वर्ष असणार आहे. आणि मी आहे तुमची स्पिरिच्युअल फ्रेंड सोना. सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. 2साठी फक्त आपल्याला ह्या 2 साधनांची गरज आहे. सो तुमचा डावा हात आणि तुमचा उजवा हात. सो तुमचा जो डावा हात असतो तो वरती ठेवायचा आणि जो उजवा हात आहे तो खाली ठेवायचा आहे. सो उजवा हात कशाला रिप्रेझेंट करतो आहे? उजवा हात आत्ताच्या करंट सिच्युएशनला रिप्रेझेंट करतो आहे. आणि डावा हात जो आहे सायलेंटवर. ओके, सो पुन्हा सुरू करूया. सो आपला उजवा हात जो आहे तो रिप्रेझेंट करतो आहे आपल्या ज्या सध्याच्या परिस्थितीला, जी आपली सध्याची स्थिती आहे की नाही. म्हणजे समजा एखाद्याला आता जॉब मॅनिफेस्ट करायचा आहे आणि तो जॉब आपल्याला असा मॅनिफेस्ट करायचा आहे की आता आपण सध्या काहीच काम करत नाही आहे किंवा एका कमी पगाराची नोकरी करतो आहे. सो मी सध्या माझी करंट सिच्युएशन घेते आणि माझी करंट सिच्युएशन काय आहे की मी महिन्याला 2 ते 3 लाख आरामात कमवते. सो समजा ही माझी सिच्युएशन आहे की ओके. सो त्या करंट सिच्युएशनवरती मला विचार करायचा आहे. सो आता माझ्या आयुष्यात काय आहे, काय नाही आहे, जर एक्स्ट्रा इन्कम आली तर मी काय करेन, म्हणजे सध्याची परिस्थिती. ओके. सो जस्ट स्वतःला विज्युअलाइज करायचं आहे की मी ती अमाऊंट अर्न करते. म्हणजे जसं आता चाललं आहे तसं मला विज्युअलाइज करायचं आहे. सो इट्स व्हेरी इझी, कारण ही तर आपली करंट स्टेट आहे. सो समजा एखाद्याचं रिलेशनशिप खराब आहे. आपण सोपं उदाहरण घेऊया ज्याने तुम्हालासुद्धा समजायला सोपं होईल. सो जिथे मी रिलेशनशिप पकडते तिथे तुम्ही समजा की तुम्ही तिथे तुमचं करंट जॉब पण घेऊ शकता किंवा तुम्ही हाऊसवाईफ आहे आणि जॉब मॅनिफेस्ट करताय असंही घेऊ शकता. सो इथे सध्या तुमचं खराब रिलेशन आणि इथे तुमचं पर्मनंट रिलेशनशिप ज्याच्यामध्ये खूप प्रेम आहे, खूप सुख आहे, खूप समाधान आहे, दोघं एकमेकांना खूप वेळ देत आहे. ओके. सो ही तुमची डिझायर रिॲलिटी आणि ही तुमची करंट रिॲलिटी. सो करंट रिॲलिटी आहे की सध्या तुम्ही खूप एकटे आहात, तुमच्याकडे कम्युनिकेट करायला कोणी नाही आहे किंवा तुम्ही नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये आहात आणि तुम्ही खूप कन्फ्युजिंग स्टेजमध्ये आहात की पुढे काय होणार आहे, कसं होणार आहे. सो ही आपली आहे करंट सिच्युएशन. तर त्याच्याबद्दल 2 मिनटं विचार करायचा आहे आपल्याला. ओके. सो आता आपल्याला काय विचार करायचं आहे आपल्या डिझायर रिॲलिटीबद्दल. आता डिझायर काय असतात आपले की आपण हॅपी राहायला हवं,
आता आपण रिलेशनशिपला घेऊन करतो आहे, सो त्या पर्सनने आपल्याला 24 आवर्स टाईम दिला पाहिजे, त्याच्याबरोबर आपलं कम्युनिकेशन झालं पाहिजे, आपला एक बॉन्ड डेव्हलप झाला पाहिजे. सो इथे जे काही तुमचे मनात विचार आहेत ते सगळे तुम्ही इथे घ्या. सो तुम्ही कोणाला घेऊन मॅरेज मॅनिफेस्ट करताय, किंवा तुम्ही एक डेट मॅनिफेस्ट करताय, किंवा तुम्ही एक हेल्दी रिलेशनशिप मॅनिफेस्ट करताय, काहीही डिझायर छोटं मोठं कसंही असू शकतं. ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ह्या दोन्ही रिॲलिटीजना हळूहळू एनर्जी असण्या आणि नसण्याच्या मध्ये असते. तुम्ही बघू शकता की मी माझा हात किती स्लोली मूव्ह करते आहे, बिकॉज ना मला माझ्या दोन्ही बोटांमध्ये एक पुल म्हणजे एक खिंचाव, जिसको हिंदी में बोल सकते हैं, एक असं चुंबकासारखी माझी बोटं ना एकमेकांकडे जोडली जात आहेत. सो इथे आता आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे की आपण खूप हॅपी आहोत. ठीक आहे, आणि जे तुमचं डिझायर रिलेशनशिप आहे, किंवा जॉब आहे, किंवा हेल्थ आहे, किंवा पर्टिक्युलर एक अमाऊंट तुम्ही मॅनिफेस्ट करताय, ती ऑलरेडी तुमच्याकडे आले आहे, आणि त्याच्यासोबत तुमचं आयुष्य कसं असणार आहे हे तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे, व्हिज्युअलाइज करायचं आहे. एका वेळेला एकच गोल करू शकतो. आणि आता जेव्हा ही बोटं एकमेकांसमोर आले आहेत दोघांच्या, ओके, सो आता ना आपल्याला ह्या दोन्ही बोटांमध्ये ना एक पुल फील होणार आहे. सो ही दोन्ही बोटं ना एकमेकांकडे खेचली जात आहेत आता ह्या वेळेला. सो असंच अलगद तुम्ही असं हळूहळू जर फील केलं ना, तर तुम्हाला एक एनर्जी फील होते, आणि ती एनर्जी म्हणजे तुमचं मॅनिफेस्टेशन डन झालं आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे, जवळ बोटं आणायचे आहेत. सो इतकं हेवीनेस फील होणार आहे ना. आता मी रेखी मास्टर आहे, मी 17 वर्षापासून 2017 फॉलो करते, म्हणून मला हा फील म्हणजे माझी बोटं पुढे जातच नाही आहेत मी किती प्रेशर दिलं तरी. पण ऊर्जा जी असते ना, ती फील होणं आणि नसण्याच्या मधली एक एनर्जी असते. तुम्ही खूप फास्ट केलं तर ती एनर्जी कधीच फील नाही होणार, पण जर तुम्ही फील केलं तर तुम्हाला असं वाटेल की एक एनर्जी बॉल ह्याच्यामध्ये फिरतो आहे. सो ती एनर्जीच्या लाईन्स मला आता फील झाल्या, म्हणजे इट्स डन. सो आता मी म्हणणार इट्स डन, थँक्यू युनिवर्स, आणि असं बोलून आपलं 2.2 संपलेलं आहे.